श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या देवघरात शिवपिंडी आहे का. शिवपिंडीची योग्य दिशा आणि जागा 99% लोक इच्छुक करतात. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात भोलेनाथांना ओळखले जातात. भगवान शिवांची पिंड कशी ठेवावी, त्या शिवपिंडीवर नाग आहे का, संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान हे भोलेनाथ आहे, काम सदाशिव आहे, ते देवांचे देव आहेत. तुमच्या देवघरात बालगोपाळाची मूर्ती, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता या मूर्त्या असाव्या आणि शिवपिंड असावी. शिवपिंड पितळी, चांदीची, दगडी असेल तरी चालेल. तुमची जर इच्छा असेल तर या महाशिवरात्रीला तुम्ही शिवपिंड आणू शकता. भगवान शंकराची पूजा अतिशय महत्त्वाची आहे. शिवपिंडाची पूजा करावी. आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची असते, फोटोची पूजा करायची नसते. शिवशंकराची मूर्ती घरात ठेवू नये, कारण मूर्ती स्मशानात असते. शंकराचा फोटोही घरात देवघरात ठेवू नका. शिवपिंडीजवळ जर नंदी आहे तर शिवपिंडीजवळचा नंदी मंदिरात असावा. मंदिरातच असतात, देवघरात नाही. आता देवघरात शिवपिंडीवर नाग आहे तर ते सुद्धा चालत नाही. देवघरात जर शिवपिंडीवर नाग असेल तर विसर्जन करा. त्यामुळे काय होतं, कालसर्प दोष लागतो, आपल्यालाही दोष लागतो. त्रिशूलही देवघरात नसावा. शिवपिंडीला नाग असणं किंवा शिवपिंडीजवळ नंदी असणं देवघरात ठेवू नका. शिवपिंड लांबी 2.5 सेंटीमीटर असावी, आपल्या अंगठ्या एवढी असावी. तसं तुम्ही शिवपिंड देवघरात ठेवा. तुळशीजवळ शिवपिंड ठेवू नका. तुळशीजवळ विष्णुदेव असतात. स्वामी केंद्रानुसार शिवपिंड देवघराच्या सगळ्यात शेवटी ठेवावी असा नियम आहे. आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा, त्यांच्या बाजूला बालगोपाळांची मूर्ती आणि त्यांच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती, डाव्या बाजूला शिवपिंड असावी. तर बघा, शिवपिंडावर एक छोट्या पाण्याने ओम नमः शिवाय बोलून अभिषेक करावा. जेव्हा समुद्रमंथन झालं होतं, अमृत सर्व देव ग्रहण करत होते. जे 20 ग्रह खरे शंकरांनी प्राशन केलं होतं, म्हणून त्यांना नीलकंठ नाव पडले. त्यांच्या कंठाला त्रास व्हायला लागला. देवी देवतांनी त्यांना प्रार्थना केली, दूध घ्या. शंकरांनी दूध घेतल्यावर त्यांचा त्रास कमी झाला, म्हणून कच्चे दूध, थंड पाणी शिवपिंडावर घातले जाते. त्या दिवशी शिवस्तुती बोला. देवघरात 2 शिवपिंड ठेवू नये, 1 शिवपिंड असावी. तुमच्याकडे शिवपिंड असेल तर त्यांची पूजा झाली पाहिजे. शिवपिंडांना चंदन, भस्म लावावा, पांढरे फूल अर्पण करा. तुम्ही काय करताय त्यापेक्षा तुमचा भाव, विश्वास किती आहे ते देव बघतात. पण तुम्ही अशा काही चुका केल्या तर तुमच्याच अडचणी वाढतील. घरात मोठे फोटो, मूर्त्या ठेवू नका, शोपीस करू नका. देवांच्या मूर्त्या, फोटो देवघरात ठेवा. देवांची आरती, पूजा झाली पाहिजे. नाहीतर तुम्ही सेवा करताय, पारायण करताय, पण देवांच्या मूर्त्या, फोटो आणलेच, पूजा होत नाही तर देव कसे प्रसन्न होतील. अडचणी वाढत राहतात, संकट, विघ्न येतात. तर त्यामुळे देवांची पूजा ही झालीच पाहिजे. जर देवघरात मूर्त्या आहेत तर त्यांची पूजा झाली पाहिजे. सकाळ संध्याकाळ देवघरात दिवा लागला गेला पाहिजे, आरती झाली पाहिजे, स्तोत्रमंत्र बोलले गेले पाहिजे. हे सर्व तुमच्याकडून झालं पाहिजे. तरी काही लोक बोलतात की आम्ही एवढी सेवा करतो, आमचं काहीच चांगलं होत नाही. पण तुमच्याकडून काही अशा चुका होतात, त्यामुळे हे असे प्रॉब्लेम तयार होतात. तर बघा, देवांची पूजा ही रोज करत राहा आणि स्तोत्र मंत्र जे आहे ते पूर्ण बोलत राहा. अडचणी यामुळे कमी होतील, संकट, विघ्नसुद्धा येणार नाहीत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.